सद्गुरू पैमावली मातोश्री माई यांना प्रथम कृतज्ञपूर्वक वंदन आणि आपण सर्व सद्भक्त सत्श्रोते हो, आपणा सर्वांना आदरपूर्वक नमस्कार. आज सोमवार आणि आपण जे चिंतन करीत आहोत ते म्हणजे चला आपण सारे आनंदाने जीवन जगूया. आनंदाने जीवन जगणं असं जेव्हा आपण म्हणत असतो तेव्हा त्यावेळेला एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा असतो की जिथे आपण राहत असतो त्या कुटुंबात किंवा त्या समाजात किंवा त्या राष्ट्रात इथे सर्वांचे आपल्यावर ऋण आहेत ही भावना आपल्याकडे असली पाहिजे. कारण जिथे कुटुंबात राहतो त्या कुटुंबातल्या प्रत्येक घटकाचा आपल्यावर काही ना काहीतरी उपकार होत असतो किंवा मदत होत असते. आता ते आपण लक्षात घेत नाही की किती वेळा तिथे आपलं लक्ष नसतं की आपण ते अगदी आपला हक्क म्हणून समजून राहत असतो. आणि म्हणून ज्या वेळेला आपण जे सुखाने राहत आहोत, आनंदाने राहत आहोत, की सहजपणे आनंदाने आपल्याला राहता येतं, ते म्हणजे आपल्या आजूबाजूची जी माणसं आहेत, आजूबाजूची परिस्थिती आहे, आजूबाजूचं वातावरण आहे, ह्या सर्वांचा परिणाम आपल्यावर होत असतो. आणि म्हणून इथे माणूस म्हटला की त्याला कुटुंब, समाज, राष्ट्र या सगळ्या गोष्टी प्राप्त होतच असतात. आणि ज्या कुटुंबात आपण राहतो त्या कुटुंबातल्या प्रत्येक घटकाबद्दल आपल्याला कृतज्ञता असणं फार महत्त्वाचं असतं. कारण आपल्या वाट्याला येणारा जो आनंद आहे की सुख आहे त्या कुटुंबातल्या प्रत्येक घटकामुळे येत असतो. मग ते आई असतील, वडील असतील, मुलं असतील, पती पत्नी असतील, कोणी असतील. इथे जेव्हा प्रत्येक व्यक्ती दुसऱ्याच्या म्हणजे कुटुंबातली प्रत्येक व्यक्ती म्हणून की प्रत्येक व्यक्ती ज्यावेळेला हा ऋणानुबंध, आपण त्याला ऋणानुबंध म्हणतो, नाती गोती ही जी असतात ती ऋणानुबंध असतात. ऋणानुबंध म्हणजे काय, आपल्यावर इतरांचं ऋण आहे. ऋण आहे म्हणजे ते आपल्याला जे मदत करत असतात, आपल्याला आनंदाने राहण्यासाठी, आपल्याला सुखसोयी मिळण्यासाठी त्यांचा जो सहयोग असतो, त्यांचा जो उपयोग असतो, त्यामुळे आपण सहज सुखात आणि आनंदात राहत असतो. म्हणून जसं कुटुंबात प्रत्येकाबद्दल ऋण मनात असेल तर तिथे कृतज्ञता येते. आणि तिथे कृतज्ञता आली की आपल्या विचारामध्ये, उच्चारामध्ये, आचरणामध्ये सहज नम्रता म्हणा किंवा सहिष्णुता म्हणा किंवा सामंजस्य म्हणा हे गुण प्रगट होतात. म्हणून परमेश्वराचे आपला ऋण असतातच, हा महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा की जसं परमेश्वराचं ऋण आहे म्हणून आपण जे जीवन जगतो ते परमेश्वरी शक्तीमुळे जीवन जगतो आहोत असं जसं सर्वसाधारणपणे संत जे सांगत असतात, त्याचप्रमाणे कुटुंबातील प्रत्येक माणूस आपल्याला आनंदाने जीवन जगण्यासाठी उपयुक्त ठरत असतो. म्हणून प्रत्येकाबद्दल मनात अंतःकरणात आपण ऋणी असलं पाहिजे. लक्षात घ्या, जसं कुटुंबात म्हटल्यानंतर आजूबाजूचा शेजार पाजार असतो, आपल्या आजूबाजूची जी लोक आहेत त्यांच्याही बद्दल आपल्या मनामध्ये हीच भावना असली पाहिजे की ह्या सर्व लोकांमुळे आपण सुखी आहोत. फक्त मी सुखी आहे आणि सर्व इतरांचा कोणाचा मला विचार नसेल तर मी सुखी राहू शकत नाही. माणूस एकटा कधीही कुटुंबामध्ये किंवा समाजामध्ये एकटा स्वतः फक्त सुखी राहील असं होऊ शकत नाही. आणि म्हणून शेजारी पाजारी जे असतील त्यांच्याही बद्दल आपल्या मनात जर ही भावना असेल, त्याच्यातून जर कृतज्ञता असेल, आपण सर्वांची चांगले विचार, चांगलं उच्चार आणि चांगलं आचरण या अंगाने आपलं जीवन जगू शकतो. इथे अमुकाने असं केलं तर मी तसं करेन, हा व्यवहार की व्यावहारिक हा व्यापार म्हणतो आपण, देणं आणि घेणं हा व्यापार म्हणतो ना,
तेवढ्यापुरती जर आपण असे वागत असू तर आपले संबंध सर्वांशी चांगले होणार नाहीत किंवा राहणार नाहीत. ज्यावेळेला आपली परिस्थिती चांगली असते त्यावेळेला वाटतं आपल्याला कोणाचीच गरज नाही. आपले शरीर धडधाकट असतं, आपल्याला सगळ्या सुखसोयी मिळालेल्या असतात. त्या एखाद्या माणसाला वाटतं मला कोणाची गरज नाही. आणि अहंकाराने अशी अनेक माणसं म्हणतात आम्हाला गरज नाही कोणाची. पण जेव्हा शरीरामध्ये काही दुखणं आलं की शरीरामध्ये काही अशक्तपणा आला आणि त्यावेळेला आपल्याकडनं ह्या सगळ्या गोष्टी सहजपणे होऊ शकत नाही, शरीराच्या हालचाली होऊ शकत नसतील अशी एखादी परिस्थिती येऊ शकते. त्यावेळेला सर्वांची आपल्याला गरज असते, जो जवळच्याची गरज असते. सतत लक्षात ठेवा. परिस्थिती नेहमीच सारखी असते असं नव्हे. आणि त्यामुळे चांगल्या परिस्थितीत आपल्याला सर्वांशी चांगलेपणाने वागता आलं पाहिजे. प्रत्येकामुळे आपण सुखी आहोत ही आपल्या मनात जर भावना असेल तर आपण प्रत्येकाचे ऋणी होतो. आणि जर ऋण लक्षात ठेवलं म्हणजे हा ऋणानुबंध असा शब्द आपण जो वापरतो त्याचा अर्थ आहे की प्रत्येकाचे कुटुंबात जे ऋणानुबंध आहे ते प्रत्येकाचे एकमेकावर ऋण आहेत. एकमेकाला सुखी करण्यासाठी प्रत्येकाचं काहीतरी कार्य किंवा कर्म झालेलं असतं. लहान मूल जन्माला येतं आणि त्यावेळेला त्या मुलाला काहीच कळत नसतं, पण त्याचं जीवन घडवण्यासाठी त्याची आई वडील आणि कोणी माणसं जी असतात जवळची ते किती काळजी घेत असतात. त्याच्यावरती त्याला चांगला वेळेवर खाऊ पिऊ, त्याला काही कळत नसतं पण त्याला खाऊ पिऊ घालणं, त्यांना आनंदात राहण्यासाठी कसे प्रयत्न करत असतात. आपण त्या लहान मुलाच्या अंगाने जेव्हा पाहतो तेव्हा आपणही असेच होतो आणि आपल्याला असंच आपल्या आई वडिलांनी वाढवलेलं असतं. म्हणजे हे जर भावना आपल्या मनामध्ये आली तर आपल्याला आपल्या आई वडिलांचं ऋण आपल्यावर किती आहे याची जाणीव होते. बऱ्याच वेळेला आपल्याला ही जाणीव नसते आणि जाणीव नसल्यामुळे आपला हा ऋणानुबंध आपण सांभाळत नाही. तर त्यामुळे जी ती कृतज्ञतेची जी भावना आपल्याला असायला हवी ती असत नाही. त्यामुळे त्या कुटुंबामध्ये भांडण तंटे वादविवाद सर्व काही निर्माण होतात. इथे जाणीव असेल आणि जर इथे कृतज्ञतेची भावना असेल तर त्या कुटुंबामध्ये वादविवाद होऊ शकत नाहीत किंवा तिथे वितंडवाद राहत नाहीत. तर ते प्रत्येक जण आपल्या प्रत्येकाला सांभाळण्याचा प्रयत्न करत असतो. व्यक्ती तितक्या प्रकृती. एकाच कुटुंबातली जरी 4 माणसं असली तरी प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असू शकतो. प्रत्येकाची आवड नावच वेगळी असू शकते. प्रत्येकाचं कार्य करण्याची पद्धत वेगळी असू शकते. हे नेहमी लक्षात ठेवा. प्रत्येकाचं पिंड म्हणजे व्यक्ती इतकी प्रकृती म्हटल्यानंतर प्रत्येकजण दुसऱ्यापेक्षा वेगळ्या अंगाने त्याचं जीवन चाललेलं असतं. पण तरी सुद्धा जर एकमेकाबद्दल आपल्या मनामध्ये जर कृतज्ञतेची भावना असेल तर आपण सहज आनंदाने जीवन जगू शकतो. सहज आनंदाने जीवन जगायचं. इथे आडेवेडे किंवा धावाधाव काहीच नाहीये. फक्त मनामध्ये सर्वांबद्दल ऋणानुबंध असले पाहिजे आणि त्याच्यातून कृतज्ञतेचा एक भाव निर्माण झाला पाहिजे. म्हणून कृतज्ञता प्रगट होण्यासाठी मानवी मनामध्ये इतरांबद्दल इतर आपल्यासाठी किती करत आहेत किंवा काही करत असतात किंवा काही केलेलं असतं याची जाणीव ज्याला होते तेव्हा तिथे कृतज्ञतेची भावना निर्माण होते. आपोआप कृतज्ञता व्यक्त होत नाही. आपल्या मनामध्ये किंवा जाणीव होते किती लोक आपल्यासाठी काय काय करून राहिलेले आहेत ही जेव्हा जाणीव असते ना तेव्हा कृतज्ञता असते. कोणताही उत्सव आपण साजरा करतो किंवा आपल्या घरामध्ये काही समारंभ साजरे करतो तर एकटा माणूस करू शकतो का? हे साधा विचार करा. अगदी साध्या अगदी वाढदिवस साजरे करतो किंवा लग्न समारंभाचा समारंभ तयार करतो किंवा काही उत्सव तयार करतो. तिथे किती सर्वांची गरज असते. तिथे काही माणसं खूप काम करतात, काही माणसं कमी काम करतात. हा फरक तर असतोच. पण जर सर्वांनी आपलं काम म्हणून जर पुढाकार घेतला तर ते कार्य किती सुंदर होऊ शकतं. आणि म्हणून इथे सर्वांचा विचार आपल्याला करता आला पाहिजे. आणि सर्वांचा विचार करताना प्रत्येकाच्या आवडीनावडीनुसारच्या समारंभामध्ये अशा आवडीनिवडीनुसार त्याला ते काम देता आलं पाहिजे आपल्याला.
पण काही लोकांना हे कळत नाही. त्यांना फक्त उत्सव हवा असतो, कार्यक्रम हवा असतो, आनंद हवा असतो. आपल्याला काय स्वतःला काय करायची जाणीव नसते. इच्छा नाही म्हणण्याच्या आपलं तिथे हातभार लागला पाहिजे. आपलंही तिथे काही कर्तव्य आहे हे बऱ्याच लोकांच्या लक्षात येत नाही. आणि त्यामुळे जो ऋणानुबंध, आता ऋणानु म्हणजे काय बांधलं जाणारं नाही, ऋणानुबंध हे एकमेकाला आनंद देण्यासाठी ऋणानुबंधाची जाणीव प्रत्येकाला असली पाहिजे. मग काही बघा समारंभामध्ये काही लोक अगदी जवळचे भेटणारे असतात, सगळे असतात, पण काही थोडीच लोक खूप कार्य करतात आणि बाकीचे लोक अगदी ऐन वेळेला येऊन कार्यामध्ये भाग घेण्यासाठी तयार असतात, असं आपण पाहतो. आणि तिथे त्या माणसाला आपल्याला सर्वांना मिळून मिसळून राहून आनंद घ्यायचा आहे ह्याची जाणीव नाही. जो करतो त्याला काम करू दे, वरती त्याला नावं ठेवण्यासाठी एक्सपर्ट असतात, त्याने असं केलं त्याने तसं केलं. पण इथे महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा की कोणतंही कार्य एकट्याने होत नाही. तिथे सर्वांचा हातभार लागतो आणि सर्वांचा हातभार कसा घ्यायचा असतो हे कार्य करणाऱ्या माणसांना लक्षात घेता आलं पाहिजे. आणि म्हणून आपण आपलं कार्य प्रेमाने करावं, कृतज्ञतेने करावं. आणि ते करता करता जे आपल्याला मदतीला येतात, जे मदत कोणत्या पद्धती करू शकतात याची जर आपल्याला जाणीव असेल, त्याप्रमाणे आपण त्यांना काम दिलं तरी ते कार्य अधिक सोपं होत असतं. पण काही मंडळींचं असंही एक हे असतं की अंगावर काम घेताना ऐन वेळेला ते काम झटकून टाकतात. बघा कसं बरं होतं अशा कार्यक्रमामध्ये, बाबा अमुक तू काम करा, तो होही म्हणतो आणि शेवटच्या क्षणी म्हणतो अरे मला हे आता वेळ नाही, मला हे जमणार नाही, असं म्हटलं तर किती पंचायत वर्षाचं त्या कार्याची. म्हणजे आपण जी जबाबदारी घेतो आहोत त्याची जाणीव आपल्याला व्हायला पाहिजे. हे बऱ्याच लोकांच्या लक्षात आहे. साध्या साध्या गोष्टी बघायला गेलं हे ऋणानुबंध सांभाळायचं म्हणजे काय असतं. एखादा समारंभ आपल्याला कोणताही चांगला करायचा असतो म्हणजे नेमकं काय असतं, सर्वांनी एकत्र येऊन ते कार्य करून त्याच्यातला आनंद घ्यायचा असतो. समारंभ असं जे आपण म्हणतो ना, आरंभ, समत्वाचा जिथे भाव सतत असतो तो ती जी सुरुवात असते समत्वाची, ती समत्वाच्या भावनेतून एकमेकाला मदत करणं आणि एकमेकाला आनंद देत राहणं म्हणजे समारंभ. लग्न समारंभ जातो का आपण रडत बसतो का, हसतो, आनंदाने बोलतो, करतो, सगळं करत असतो. पण ह्या समारंभ घडवून आणण्यासाठी जे आपल्याला सहकार्य करायचं असतं ते सहकार्य करण्याची पण आपल्याला जाणीव असली पाहिजे. आणि ही जाणीव नसते. मग जसं कुटुंबामध्ये एकमेकाला सांभाळणं, एकमेकाच्या अडीअडचणी समजून घेणं आणि त्याप्रमाणे त्या ऋणानुबंधात राहून आनंद देण्याचा प्रयत्न करणं, तिथे कुटुंबातला प्रत्येक माणूस सुखी होतो. तसं शेजारी पाजाऱ्यांशी संबंध ठेवताना तिथे आपले ऋणानुबंध आहेत हे लक्षात ठेवायचं. जिथे ज्यांना आपण भेटतो तिथे आपले कसले ना कसले ऋणानुबंध असतात. आपल्याला माहीत नसतं पण तिथे असतात. ते ऋणानुबंध जितके आपण आपल्या बाजूने सांभाळतो आणि सांभाळून त्या व्यक्तीला किंवा समोर येणाऱ्या व्यक्तीला आनंद देण्याचा प्रयत्न करतो आपल्या कृतीतून, विचारातून, आचरणातून, तिथे तो समाज, ते शेजारी पाजारी सगळे आनंदाने राहायला लागतात. जसं शेजारी पाजारी आनंद तसंच समाजातल्या अनेक घटकांशी आपल्याला समजा, आपण ऑफिसमध्ये जातोय किंवा कुठेतरी संस्थेमध्ये जातोय, कुठेतरी आपण म्हणतो की कुठेतरी काम करण्यासाठी BMC सारख्या ऑफिसमध्ये जातो आहोत. पण तिथेही जाताना आपल्याला सर्वांप्रती एक कृतज्ञतेची भावना असेल तर त्या कृतज्ञतेच्या भावनेतून आपल्याला समोरून मदत करणारी माणसंही भेटायला लागतात. हे परत लक्षात असतं. फक्त मीच करेन असाही विचार नाही. सर्वांना घेऊन आपण कार्य करावं ही एक भावना असेल तर पण सर्व येतील ह्याची गॅरंटी पण नसते, एक लक्षात ठेवा. पण तेवढ्यातल्या तेवढ्या सांभाळून घेऊन आपल्याला ते कार्य किंवा कोणतंही कार्य करायचं असतं. म्हणून प्रत्येक व्यक्तीशी आपला जो संबंध आहे तिथे आपले काही ना काहीतरी ऋणानुबंध आहेत ही जाणीव माणसाला असली पाहिजे. ही जाणीव जर असेल तर त्या ऋणानुबंधाच्या जाणीवेतून माणूस कृतज्ञ व्हायला लागतो आणि त्या कृतज्ञतेतून एका बाजूचं कर्म चांगलंच होतं, म्हणजे चांगलेच विचार, चांगलंच बोलणं, चांगलं आचरण होतं आणि त्याच्यातून चांगले संबंध तो जोडले जातात
आणि त्याच्यातून जिथे चांगले संबंध जोडले तिथे आनंद असतो. बघा, संबंध ह्याचा अर्थ म्हणजे समबंध, म्हणजे हे बंध जे असतात ते समत्वाचे असले पाहिजेत. दोघांनाही तितकाच सन्मान हवा असतो. एक मी मोठा आणि तू छोटा आहे हा संबंध नाही. संबंध म्हणजे दोघांकडे समत्वाची भावना असते, दोघंही समत्वाने एकमेकाला पाहत आले पाहिजे. म्हणून तुम्ही घरात राहा, कुटुंबात राहा, समाजात राहा, जेव्हा समत्वाच्या भावनेतून आपण एकमेकाला आनंद देण्याचा प्रयत्न करतो, एकमेकाला सहकार्य करण्याचा प्रयत्न करतो, तिथे आनंद हे सहज आपल्याला प्राप्त होत असतो. आई छोटी गोष्ट आहे, पण तीच खरी मोठी आहे. कारण व्यक्तीचा समाज आहे आणि व्यक्तीचा समाज असल्यामुळे प्रत्येक व्यक्तीला ही जाणीव असली पाहिजे की आपल्या वागण्यातून, आपल्या बोलण्यातून, आपल्या विचारातून समोरच्याला आनंद झाला पाहिजे. पैशाची देवाणघेवाण पण गरज नसते तिथे. तुम्ही जितकं आपलेपणाने सर्वांशी संबंधित होता तिथे अधिक आनंद निर्माण होतो आणि अधिक चांगले संबंध जोडले जातात. आपण म्हणून एकटे आहोत असा कधीच भाव येता कामा नये. तर आपलं जीवन हे सर्वांमुळे चाललं आहे ही भावना असली पाहिजे. माझ्यामुळे सगळं कार्य चालतं असं जर आपण एखाद्याच्या मनात आला अहंकार तरी ते चुकीचं आहे. पण तिथे आपण आपलं कर्तव्य मनापासून जास्त करत असतो तर तिथे सहज आनंद मिळत असतो. म्हणून जीवन आहे सोपं, जीवन जगणं पण सोपं आहे. पण बऱ्याच वेळेला आपल्याच ठिकाणी असलेल्या काही नकारात्मक गोष्टीमुळे बऱ्याच वेळेला आपण आपला आनंद गमावून बसतो. म्हणून आपल्यासमोर येणाऱ्या सर्व घटना सकारात्मकतेतून पाहणं. एखादी व्यक्ती समजून घेत नसेल तर त्यासाठी आपल्याला रागवता कामा नये, की आपल्याला राग येणं उपयोगाचं नाहीये. तर त्या व्यक्ती जर काही त्याला समजत नसेल त्याला तेवढ्यापुरते तिथेच ठेवावं आणि आपण आपलं कार्य करावं. तिथे समजवायला गेलं पाहिजे, सांगायला पाहिजे असंही नाही. त्या व्यक्तीला जेव्हा ते कळेल तेव्हा कळेल, पण ती व्यक्ती येते तिलाही सांभाळा. तिथे आपल्याला शांतपणे राहता आलं पाहिजे. आणि म्हणून सामूहिक पद्धतीने जीवन जगण्याची जी कला आहे ती प्रत्येक माणसाला आत्मसात झाली पाहिजे. सामूहिक, मी फक्त माझ्यापुरती जगतो ही भावना प्रत्येकाला असते. मी माझ्यापुरती बघतो सगळं, मला माहिती आहे, मी मजेत राहू शकतो असं प्रत्येकाला वाटतं. पण 4 दिवस एकटा राहा, घर बंद करून राहा, कुठे जाऊ नको, कुठे येऊ नको, मग कशी वाटते मजा ती बघ, ती सजा वाटेल, कुठे अडकलं म्हणून वाटेल. त्याच वेळेला कोण जर नेमका कोण माणूस भेटला तर किती बरं वाटतं, अरे बरं झालं भेटलंच. कारण तिथे इतकं बांधल्यासारखं होतं की ते आपण म्हणजे मनुष्य हा सामाजिक प्राणी आहे हे लक्षात ठेवायचं. समाजाचे त्याच्या ऋण आहेत आणि त्याचं कर्तव्य आहे समाजातील प्रत्येकाला आपल्याकडून सहकार्य झालं पाहिजे ही भावना आपल्याकडे असली पाहिजे. आपण कोणालाही सहकार्य करण्यासाठी तत्पर असलं पाहिजे. जिथे जिथे गरज आहे तिथे ते आपलं सहकार्य आपण जर द्यायला लागलो तर तिथे सहजपणे आनंदाने राहता येतं. तिथे प्रत्येकाची संबंध आपल्याला सहजपणे आनंदाचे ठेवता येतात, कारण इथे अहंकाराचा भागच येत नाही. तिथे प्रत्येक जण मोठा आहे आणि प्रत्येक जण श्रेष्ठ आहे लक्षात. कोणच छोटा आणि कोणच मोठा हाही भाग नाही. पाहण्याची दृष्टी अशीच असली की प्रत्येक व्यक्ती श्रेष्ठ आहे. समाजात म्हटलं की प्रत्येक व्यक्ती श्रेष्ठच आहे. तिथल्या परिस्थितीनुसार एखाद्या माणसाला उच्च पद मिळत असतं आणि एखाद्या माणसाला त्याचं त्या उच्च पदाला सांभाळण्याचं कार्य असतं. तेही आपलं कर्तव्य धर्म म्हणूनच आपण सांभाळत असतो. पण तिथेही दोघांकडे पाहण्याची, एकमेकांकडे पाहण्याची ही भावनाच अशी असली पाहिजे की ती आपलेपणाची. तिथे श्रेष्ठ कनिष्ठ हा भाव देता कामा नये. तिथे समोरच्याचा सन्मान आपल्याकडनं व्हायला पाहिजे हीच भावना असली. साधीच गोष्ट आहे. सन्मान आपल्या मनातून जर समोरच्याचा आपण सन्मान करायला लागतो तेव्हा सहज आपलं मन शांत असतं, स्थिर असतं आणि सहज आनंदाने आपण जीवन जगू शकतो. जिथे दुजेपण असतं, स्पर्धा असते, दुसऱ्या एकापेक्षा आपण अधिक काहीतरी करण्याची उर्मी येते की आपण मोठे आहोत दाखवण्याची उर्मी असते, तिथे कधीही आनंद नसतो. तिथे कधीही जिथे स्पर्धा आहे
जिथे श्रेष्ठ कनिष्ठचा भाव आहे, तिथे कुटुंब असो किंवा समाज असो, तिथे कोणतेही त्या परिस्थितीत माणूस सुखाने जीवन जगू शकत नाही. जिथे एकमेकाला सहकार्य करण्याची वृत्ती असते, एकमेकाला सांभाळण्याची वृत्ती असते, एकमेकाचं भलं करण्याची वृत्ती असते, एकमेकाबद्दल कृतज्ञता असते, तिथे तो समूह, तो समाज, ते कुटुंब, हे सर्व काही सुखाने जगू शकतात. म्हणजे एकच व्यक्ती सुखाने जगते नाही, आपण सारे आनंदाने जीवन जगूया म्हणतो, ते सगळे आनंदाने जीवन जगू शकतात. पण त्या प्रत्येक व्यक्तीची अशी भावना असली पाहिजे, ही जाणीव असली पाहिजे की जिथे आपण आहोत तिथे आपल्यामुळे लोकांना आपला उपयोग व्हायला पाहिजे आणि लोकांशी आपण चांगले संबंध जोडता आले पाहिजेत. कधी बघा, आपण प्रवासाला जातो, ट्रेनमध्ये बसतो, माणसं ओळखीची नसतात, पण समोरासमोर बसल्यानंतर जरा स्थिर स्थावर झाल्यानंतर मग तुम्ही कोण, आम्ही कोण, हे करून करून करत आपण तो प्रवासाचा वेळ पण एकमेकाशी चांगले विचार देऊन, चांगल्या पद्धतीने बोलून, चांगल्या गोष्टी सांगून तो प्रवास सुखाचा करत असतो. पण तिथे एखादा तरकट माणूस भेटला आणि त्याच्यानं तो भांडत बसला तर सगळा प्रवास सगळ्यांचा दुःखाचा होतो. असे होतं, काही लोक भांडतच बसतात, अशा छोट्या छोट्या गोष्टीवरून काहीतरी बोलत असतात, माझी जागा, तुझी जागा, इथे भांडत असतात आणि तिथे प्रवास दुःखाचा होतो. तसं जीवन हा प्रवास आहे. आणि जीवन प्रवासामध्ये अनेक लोक, म्हणजे कुटुंबातले असो, नातेवाईक असो, समाजातले असो, हे सगळे आपले सहप्रवासी आहेत. आणि म्हणून सहप्रवासी असल्यामुळे, आपण सगळे सहप्रवासी असल्यामुळे, एक तो आपला हा प्रवास सुखाचा आपल्याला करायचा असेल तर आपल्याला ही जाणीव ठेवता आली पाहिजे की आपलं दुसऱ्यांना सहकार्य झालं पाहिजे. आपल्याला जो आनंद आहे, सुख आहे, शांती आहे, ती इतरांमुळे मिळते आहे. इतर आपल्याशी चांगले वागतात म्हणून, वाईट वागत नाही म्हणून म्हणजे चांगले वागतात, हाही भाग लक्षात ठेवायचा. आणि म्हणून सहज आनंदाने जगायचं तर हे संबंध आपल्याला ठेवता आले, ऋणानुबंध आपल्याला सांभाळता आले पाहिजे, त्याच्यातून कृतज्ञता आपल्याकडे असली पाहिजे आणि त्यातूनच सामंजस्य वृत्ती आणि सहिष्णुता आपल्याला असली पाहिजे. कारण प्रवास म्हटला की अडचणी असतात, तिथे सहिष्णू असावं लागतं. आपण घरातल्या मिळणारे सुखसोयी कधी प्रवासात मिळतील याची गॅरंटी नसते, पण ती पण आपल्याला जाणीव पाहिजे, ती स्वीकारता आली पाहिजे. बाबा, ही अडचण येऊ शकते आणि त्या अडचणीला तोंड देण्याची आपल्याला, म्हणजे हसतमुखाने तोंड देण्याची तयारी असली पाहिजे. नाहीतर काही माणसं आधी हे असं आहे, इथे हा त्रास आहे, तिथे तो त्रास आहे, कारण कुरकुर करत बसतात आणि प्रवास सुखाचा नाही होत, प्रवास दुःखाचा होतो. म्हणून प्रत्येक गोष्ट कशी आनंदाने साजरी करायची आहे, हे जेव्हा कला आपल्याला आत्मसात होते तेव्हा, म्हणजे एका माणसाला कला आत्मसात होऊन नाही होत, कारण एका माणसाला कला आत्मसात केलं तर तो सुखी राहू शकतो, नाही असं नाही, सर्वांना सांभाळून. पण सर्वांना जरी कला आत्मसात झाली तर सगळे आनंदाने जगू. त्यामुळे प्रवास आपला हा जीवन प्रवास सुखाचा, आपण अगदी सुखाने आनंदाने जगू शकतो. आणि असं सुखाने आनंदाने जगणं ही जीवन जगण्याची कला आहे. आणि ही सर्व कला सर्वांना आत्मसात हो अशी सद्गुरूचरणी प्रार्थना. हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज की जय.